हाथ उंचावून मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो, अमर रहे, अमर रहे. जोरदार म्हणायचंय महादेव मुंडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. एकदा संतोष अण्णांसाठी, संतोष अण्णा देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे. यानंतर गोरगरिबांचा, गरजवंतांचा आणि सर्वसामान्यांचा आधारवड माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो या व्यापक बैठकीला आम्हाला मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय सोंदन करून लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय. आता नावाचा काय आग्रह कोणी धरू नका, आपल्या आपल्यात सोडून देत जा पटकून. नाही तर म्हणायचं मग नाव नाही घेतलं, नाव घ्यायचं म्हणलं की दादा तो परच होईल. सगळ्यांची माफी मागून आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी इथं आलो. म्हणून जर बोलायला नाही मिळालं, नाव नाही घेतलं, रुसायचं नाही. इथून पुढे एक ध्येय ठेवायचं, आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्वाचा. काही करून ही टोळी दिमती तुमती करायची एवढा ध्यास ठेवायचा. काही उपयोग होणार नाही, तुम्ही करण्यात आपल्याला काय मिळणार. म्हणून कुणाचं नाव घेतलं रुसायचं नाही, नाही घेतलं रुसायचं नाही, भाषणाला वेळ नाही मिळालं नाही. फक्त आपण ज्यासाठी एकत्र आलो तो विषय मार्गी काढायचा, एवढं स्वप्न आपण प्रत्येकानं धरत जायचं. इथून पुढं मात्र एकमेकाला तसंच सांभाळून घ्या. मी परळीला गेलो त्याच दिवशी सांगितलं होतं, आता आपण या मॅटरमध्ये आलो. आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण 5-7 दिवसात पूर्ण केल्या. त्यांनी सांगितलं होतं SIT नियुक्त करायची किंवा साबळे गावांना पाहिजे. म्हणलं कुमवत बी काय काम आहे तरी, कुमवत सुद्धा इथं गाव थानायचं आहे का काय का. आरोपी धरायचा, टगडेल धरून आणायचा आणि जेलात टाकायचा. जोपर्यंत मराठे आणि मनोज जरांगे मॅटरमध्ये दुसरा आरोपी गुंतला जाणार नाही. ओरिजिनलच, डुप्लिकेट नाही. ती भाड्याने आणला, पगाराने आणला, पैसे देऊन आणला, त्याच्या आजीला पैसे दिले, आजीला दिले आणि ते गुतीला. इधर हम आहे भाई, इधर सोपा नाही. तुम तो मोगा म्हणले, तुम तो मोगा म्हणले. असला पालकमंत्री बघ्याच नाही कवा. अरे भाई आम्ही तरी कवा बघे. आता यांना उपर येऊनच द्यायचं नाही. जे होईन ते होईन. मुसलमानाच्या, दलिताच्या, मराठ्याच्या वाटा गेले की नुसते ठोकायचे इथून पुढं. हे तसलं लिचपीचं काम नाही ठेवायचं इथून पुढं. त्या दादाचा कौतुक करावं लागेल राव. या वयात खनाखन झोडी देत कोणाला बी. ते तिकडे संदीप भया धसांना बाप्पाचा तर कासराच हातात नाही. काय त्याला कण चालून द्यायचं. खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना. मी तुम्हाला माहिती आहे ना, आपण मोगम स्तुती करीत नसतो, आपला कचका माहिती आहे तुम्हाला. अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय, सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे. दादा आहेत ना, आम्ही तुम्हाला काय करायचं, आम्ही आहेत.
हो द्या काय व्हायचं. उलसी काही बोललं की लगेच पोट दुखत त्यांचं. उलसी काही बोललं, खरं बोलले, वयानं मोठे आहेत, बोलून द्या ना. काय फरक पडतो का? वयानं मोठा माणूस आहे, वयस्कर आहे, थोडं बोल ऐकून घ्या. दमच नाही. ते काय कोण म्हणले, पदाचं काहीतरी म्हणले वाटतं, मंत्रीपद देऊ नका का काहीतरी असं म्हणले. अरे असे धेंडळी लागली त्यांना, दमच निघाना. अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते, तुमच्या बापाच्या वयाचे, दम नाही. इतके उदगे आहेत ना, टोळी टोळी बरं का, लाभार्थी टोळी, नाही तर लगेच वडी देते आमचे सगळेच. लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना, नीटच करणार. शब्द आहे आपला, नीटच करणार, सुट्टी देणार नाही. मग स्वप्नील भैया म्हणले कमेंट टाकी, ते चांगली गोष्ट आहे, टाकून द्या. पुढे तुम्ही टाकून द्या, लय चांगली गोष्ट आहे, टाकू द्या. माज आणि मस्ती दिसती, आणि ती दिसल्यामुळं मला यांना संपायला सोपं जातं. हे जवळ बोलत नाहीत ना, हे बोलतात ना, त्यांचा नेता संपवण्यासाठी बोलतात. त्यांना बोलून द्या, त्यांना त्यांचे नेते संपवायचे. त्याला मी मागच सांगितलं होतं, तुमच्या दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही. जरा ते चेले चपाटे माकडं फिकडं ते सांभाळा. त्यांनी सांभाळलेच नाही, चालले मग मध्ये. आता लाईनच लागली, आणि 1 वर्षात कमीत कमी 300-350 तरी मध्ये घालतो. मनोज जरांगेचा शब्द आहे, फुटतच नाही बाहेर आणला. ते फड म्हणले आपल्याला ध्यानात राहत असतं भाऊ. उगाच महादेव मुंडे कुटुंबाला 2 वर्षानंतर न्याय नाही द्यायला लागलो, ध्यानात ठेवतो म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतो याच्यापासून लांब राहा. ते म्हणतो हे असं कॅसेट ही गेमच लवी ती. ते म्हणले त्या सरमाड्याच्या का खरमाड्याच्या कोणी देव त्याच्या वाऱ्याला भेटेत, धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेत. तुम्ही भेट असता ना, आम्ही नाही भेट. आम्हाला वारच आत्ता माहीत झाले. याच्या आधी मी माग असतो ना, मागच जलात फेकले असते सगळे. आणि तुमच्यात दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा? या मराठ्यात दम आहे तुमच्या नीट करायचं. तुम्हाला आमच्यात दम आहे तुम्हाला नीट करायचा. गरीबाच्या लेकरं मारता, आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकू नाही राहिलं. 2-2 मंत्री आहेत, लाज वाटला पाहिजे तुम्हाला. शेवटी आपली लेकबाळ आहे, हिला जाती तोलता, आणि उघड्या डोळ्याने एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला, तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला. एवढा काय आनंद आणि इतका माज आहे तुम्हाला, मंत्रीपद पाहिजे, पण स्वतःच्या भावाला आणि भावजायला न्याय द्यायचा नाही. इतकी नीच आणि नीतिमत्ता तुमची नसली पाहिजे. अरे तुमची ती बहीण आहे, तिचं कपाळ उघडं पडलंय, तिचे लेकर उन्हात पडले, तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. मंत्रिपदासाठी येडे घालायला लागलात, लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला. माझा भाऊ मेला, माझे भाऊजाईचं कुटुंब उघड्यावरती आलंय, उन्हात पडलंय, जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढण, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसल. पहिलेतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरायल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येड घालतो होता. ह्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी. एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळे खेळतो. एक लेख बाळ आपल्या, आणि ते आईबापा पलीकडे बसले, चालता येत नाही त्यांना. आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन फिरायला लागले. काय जीव तुटत असन. सोन्यासारखं लेकरू त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये. या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली. या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली, आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता यासाठी नेमू नका, हे तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता. म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्यात. सह्याद्रीहून वर्षेवर त्या
अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून. काय करणार, याला दमच, याला दुसरं काही येतच नाही. काडी करता येते फक्त काडी. बेट्या संपून जाशील, त्यांच्या नादी लागू नको. उलट मध्ये टाक टोळी ती. माझं मुख्यमंत्र्याला सरळ सांगणार, आरोपी धरलेले सोडायचे नाही. चौकशी केली आणि ते आढळून नाही आला, आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो. जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी, एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात. आम्हाला बाकी काय माहित नाही, धरला की सोडायचा नाही. आणि जेवढे त्या ताईनं नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे, एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही. आणि ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो ना, मी आहे ना, तुम्ही कचाकच येऊन सांगा मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, यांना नीटच करतो सगळ्याला. दबून राहू नका, मरताल. दबून राहू नका, मरताल. भेऊ नका. तुमच्यासारखं एवढा मोठा माणूस का बुक्कीत आउट करीन माणसाला एखाद्या. काय वारं फार, वारा नाही फारा नाही. मला आत्ताच वारं कळलं एवढ्या. तुम्ही सांगितलं त्याला मी थोडा आणखीन मागच्या वयाने पाहिजे होतो, आणखीन निभार त्यांच्या रेंजचा पाहिजे होतो. आता वारण फारण सगळं समुद्रात नेऊन बुडीलं असतं काय ठेवून. आणि यांना जर ठेप्याला नाही आणलं SP साहेब आणि गृहमंत्री साहेब, आम्ही नीट करणार आहेत बरं का. मनोज जरांगे बोललं ते करीत असतो, आम्ही नीट करणार आहे त्यांना. टोळी आम्ही सोडणार नाही. लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर बंद केली तर आम्ही नीट करणार आहे. आपलं खुल्लं आणि जाहीर असतं. त्यामुळे जे आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही, ते कायम जेलमध्ये ठेवायचे. जेवढे नावं दिलेत त्यातला एकही सोडायचा नाही, कोणा सापडा नाही. हे नाटकं आम्ही ऐकणार नाहीत. त्यांच्या ज्या काय मागण्यात पुढच्याही काळात असू द्या, आम्ही खंबीर आहेत. आणि तुम्ही दोघं जण एक राहिले ना, दुमतास तुम्हाला काय करायचं, तुम्ही फक्त दोघं नीट राहा. आणि तिसरा एक जोडीदार मिळेल तुम्हाला, तो काय नाव आहे, बाळा बांगर. त्या कॅसेटी जवळ तो लयच माल आहे हो, उकडून उकरून आणलंय काय काय नाही, खरं माल आहे, मरणाचा माल आहे. फक्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं. माल म्हणजे नोटा नाही बरं का, नाही तर व्हायचं परत तिसरा खेळ. एवढी माहिती आहे, ते सांगायला लागलं का माणसात डोकंच बंद पडत. एवढी माहिती. इतके क्रूर लोक असायला नाही पाहिजे. तुमचे किती असू द्या, ते तुमचे बाप्पू आंधळेचा प्रश्न आहे, तो सुद्धा मध्ये घालतो. तुम्ही अर्ज द्या, मध्ये घातला. त्यांच्या आईवडिलाला जेवढे जेवढे येत ना, तुम्ही पुढे या. तुमच्या महादेव गीतेचं असेल, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणलं ना. चूक नसेल तर तुमचा माणूस बाहेर येणार. आणि जे कधीच मध्ये जात नाही ते मध्ये जाणार. आणि परळेवाल्याने टेन्शन घेऊ नका राव, टेन्शन घेऊ नका. तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करतात. तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करताच आलं नसतं. ते आमचे देशमुख साहेब एकटे इंडिया तिथं, त्यांना खातं का कोणी. आता हे जॉईंटच करतो मी, थांबा तुम्ही जरा. मी आहे ना आता, असा जॉईंट करतो ना दलित मुस्लिम मराठ्याचा तिथं. ते म्हणले पाहिजेत आता यांच्या वाऱ्याजवळून जायचं टेन्शन यायला लागलं. भाई करायला लागेल बरं का, 2 भाई बसलात तुम्ही. वनदेव जे होईंगा ते होईंगा, यंदा वनदेवच्या एकदा. यांना नीटच करायचं, सोडायचंच नाही. मला हिंदी पटकून शिका, कारण मला आता मुंबईत जायचं 29 ऑगस्टला. तिथं हिंदी चॅनलवाल्याला मला बोलायला लागल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुंडे कुटुंबाला 100% न्याय देणार आहेत आम्ही. तुम्ही कसलीच काळजी नाही करायची. तुम्हाला दिलेले शब्द 7-8 दिवसात पाळलेत भाऊ. 2च फोन लावले फक्त, 2च लावले दादा, जास्त नाही. मी म्हणलं त्या देशमुख आपले मुंडे कुटुंबावर त्या अन्याय झाला. तुम्हाला त्यांना वेळ देऊन SIT देऊन आरोपी अटक करावं लागतं नसता, एवढंच म्हणलं फक्त. आपण पुढचा एक शब्द बोल नाही. बघा इथं धरता वा, ते बी इथं धरतोय सध्या. जातीच्या मेळाव्याला जातो, मायच्याने असं होतं, मायच्याने मायच्याने. इथं सगळं कुटुंब उघड्यावर पडलं, इथं काय हाल चालले लेकरा बाळाचे, मायच्याने. कसा आनंद वाटतो रे यार साजरा करावा.
आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे, मंत्रीपद पाहिजे, जातीला न्याय देण्यासाठी असावं, 100% टाळ्या वाजवू आम्ही तुमच्यासाठी. जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला, आपल्याच पक्षाचे नेते संपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला. त्या अजितदादांनी त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही, सगळे खुण ह्या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांच्या आंधळ्यांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही, नाही तर तुमच्या सगळ्या अजितदादा पाडून टाकू आम्ही मग. नाही ते गाण जवळ धरू नका. स्वतःचे भावच मारलाय त्यांनीच मारलाय. मग धडक असतात आपल्याला ते तसलं धंदे जमत नाही. कस काय बोलला नाही मग एकदा बी? मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी. तुम्ही बोलत कस काय नाही? तुम्ही बोलत कस काय नाही? हे बघा, दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटर मध्ये आलो असतो. मी तुम्हाला सिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येत. दाटून यायचं असतं तर तुम्हाला न्याय मिळूस तर हलणार नाहीत, तुम्ही काळजी करायची गरज नाही, आम्ही आहेत. आणि नुसतं तुमचं चलत राहायचं उगा मोर्चात काय पण. दिखाऊपणा जर करायचा असता तर मी हे मॅटर इतक्या स्टेपला 6 दिवसात आणलं नसतं. तुम्हाला जवळपास सांगतो 80% मॅटर आता संपल्यातच जमाय. 100% तुमचे सगळे आरोपी फाशीवर जाताना स्वतः ताई आणि तुझे 3 पोरं बघणार आहेत फासावर जाताना. दिखाऊपणा करण्यापुरता आलो नाही. मी कुठल्याही कामात उतरतो तर 100% उतरतो. म्हणून हे माझे सोन्यासारखे एका एकाची ताकद 50-50 हजार 1-1 लाखाची आहे. म्हणून हे आज इथं बस. यांच्या ताकदी सोप्या नाहीत. जिथं बस म्हणून तिथं बसतात, परत खाली बस लगेच खाली. तुम्हाला नाही खुर्चीवर नको म्हणते, खाली नाही. ओ गर्व वाटतो मला या मराठ्यांचा की माझ्या या जातीत मी जन्म जातो. इथून पुढं त्याच्या टोळीनी मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. जर का बीड जिल्ह्यात आणि राज्यात मराठ्याच्या नादी लागला की आम्ही तुडीलाच. मराठ्याच्या नादी लाभार्थी टोळीना लागायचं नाही. मंत्रिपद माणूस विकास करायसाठी मागतो, मंत्रिपद माणूस आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी मागतो. हे संपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजे. याला केलेले खुन पचवायसाठी पाहिजेत, याने केलेला भ्रष्टाचारासाठी पाहिजेत, याला ते आरोपी पळून लावायसाठी पाहिजेत. इथून पुढं असं होणार नाहीये. जर यांचे आरोपी 8 दिवसात अटक झाले नाही, बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही. बीड जिल्हा 100% बेमुदत कडकडीत बंद राहणार. एक बी रस्ता काही सुरू राहणार नाही. मी मुंडे परिवाराला जाहीरपणाने सांगितलेलं आहे आणि आताही तुम्हाला सांगतो. मी त्यांना सांगताना सांगितलेलं आहे जसा वेळ मिळेल तसं सध्या करतोय मी. कारण 29 ऑगस्टला माझा ज्वलंत लढा आहे, माझ्या गरिबांच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न. तिथपर्यंत मी तुमच्या मॅटरमध्ये नसणार आहे हे त्यांना त्या दिवशी सांगितलं. तरी हाही मी बघा असा आहे, ओरिजिनल उतारल्यावर तर काय करीन त्याचा मेळ नाही 100%. आणि मला काही काम नाही बरं का. आपल्याला काम फेम काय नाही मोकळाच असतो. आपण एकदा माग लागलो की टॅकेलाच म्हणून समजायचं. तुमचा एक टेकेलेला आहे, बाकीच्याला टॅकायची वेळ येऊन देऊ नका. मला सावध होणे. मी फक्त 29 ऑगस्टपर्यंत थोडा कामात. एकदा मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून दिलं की मी मुंडे कुटुंबाचं 100% लढा लढायला सज्ज झालेलो आहे म्हणून समजायचं. तवर फक्त आपला असंच आता चालू राहील. पण त्याच्या आत तुम्हाला आरोपी सुद्धा अटक झालेले दिसतील. तुम्हालाही सगळ्यांना सांगतो याच्या निमित्तानं योगायोगानं सगळेजण 29 ऑगस्टला मुंबईला चला. कुणीही घरी थांबायचं नाही. एवढेच असे फाईट हाणायचे ना, जे होईन ते होईन. बाई तिकडचे सगळे जेवढे मेहमान आहेत बंबई के मेहमान को बोलने का इतनी बार पाणी पिला उसको. एवढ्या वेळेस अशी ताकद लावणार दलित आणि मुस्लिम आणि मराठे मुंबईतले की तुम्हीच ग्राउंड भरलं पाहिजे, आम्ही आमचं नंतर बसू. इतकी ताकद लावायची. कारण तुमचं आरक्षण बिन मीच देणार आहे बरं का.
तुम्हाला खोटं बोलत नाही. मुसलमानाचं आरक्षण देऊ शकतो तो मनोज जरांगेच. दुसरं औषधच नाही. आरक्षण आणि माझा शब्द गेलेला आहे धनगर आणि मुस्लिमाच्या आरक्षणाच्या बद्दल. मी लढणार, पण ह्यो ज्वलंत मुद्दा संपल्यावर तुम्हाला 100% तुम्ही टेन्शनच घ्यायच नाही. तुमच्या आधी मी रस्त्यावर आहे का नाही, फक्त आपला विचार या 2-4 जातीचा फुटून देऊ नका. तुम्ही आमच्यासोबत, तुम्हाला त्रास झाला की आम्ही तुमच्या मदतीला यायचं, तुम्हाला त्रास झाला का आम्ही येऊ, आम्हाला झाला की तुम्ही या. हे असं ठेवायला लागत नाही तर कुठे येते आपल्यात कुटाकुटी लावी द्या. ते म्हणजे ती भई चांगला नाही, ह्यो म्हणतो ह्यो भई चांगला नाही, मग चांगला ऐकून एवढं कोटाकोट्या लावतात. आपल्यात इथून पुढं दलित मुस्लिम मराठ्यांनी एकमेकाच्या अंगावर यायचं नाही. आणि अशा गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी हाक मारा सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. मी जास्त तुम्हाला सांगणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही किती तक्ते नेत आहे. ते सुद्धा मंगल कार्यालय भरलं काय? मी म्हणतो तिकडं काय करतात होय. हा बघा, म्हणून मला मराठ्याचा गर्व वाटतो. असे ताकते निघतात कुठं निघले, जात पात काही बघत नाही. मी जातीवादी नाही, मी कधी जातीवाद केला नाही आणि कधी आयुष्यात करणार सुद्धा नाही. फक्त माझं एक मत असतं, मी नेत्याला सोडित नाही. मग ते आमचे असू, ते तुमचे असू, ते कोणाचेच नाहीत. हे आपल्या कधीच कामाचे येणार नाही, म्हणून मी त्यांना सोडत नाही. काय करा तेवढंच राहिलं आणि त्याला राहून द्या ना. आता दुसरं काय राहिले तेवढं तर म्हणून द्या. काय नसतं, शेवटी पाप केलं इथंच फेडावं लागतं. स्वतःचा भाऊ, स्वतःचे भाऊजाई आणि स्वतःचे पुतणे ओक्साबोक्षी जनावरासारखे रडते आणि उघड्या डोळ्यानं स्वतःला नेता मानणारा बघत असेल तर तुम्ही नेता असू शकत नाही. तुम्ही नेता असू शकत नाही. सोन्यासारखे ते छोटे छोटे लेकरं त्या मुंडेताईची जनावरासारखे रडतात, बाप दिसत नाही. तुम्हाला ज्याच्यावरचे दुःख येतं ना त्याला कळतं. सणावाराच्या दिवशी जर बाप लेकराला दिसला नाही, अंधाऱ्या खोलीत जाऊन माणसं कोपऱ्यात बसून रडतात. मायबापा होई साधी सोपी गोष्ट नाही आहे. एवढले लेकरं, सण आला, वार आला, एखादा उत्सव आला, एखाद्याचं लग्न कार्य आलं, ज्या दिवशी बापाचं छत्र नसतं त्या दिवशी कोणी नसतं. शेवटी त्या मायमाऊलीला लेकरं पदरात घेऊन रडावं लागतं. लेकराची समजत नाही काढू शकत ती. ज्या लेकराला कळत नाही आपला बाप कसा मेला, तिने काय सांगायचं. तिने जर विचारलं, पोरानं जर आईने विचारलं, आई माझा बाप कुठं आहे आणि कुणी मारलं, त्या माऊलीने काय सांगायचं. आणि इतकी क्रूर हत्या जर या प्रतीवर होत असेल तर अवघड आहे. या राज्यानं आणि या देशानं पहिल्यांदा बघितलं की खून केल्याच्या नंतर मांस काढून नेला जातो. खून करून मांस काढून न्यायचं आणि मारणाऱ्याला ते दाखवायचं. वारे मंत्री, तो तिथे उपलब्ध नाहीये, तो त्या बंगल्यावर नाही, म्हणून 8 दिवस मांस तसंच ठेवलं. काय म्हणत असेल त्याच्या पत्नीचं, त्याच्या बापाचं, त्याच्या आईचं आणि त्याच्या लेकराचं काळीच काय म्हणत असेल. आमच्या बापाचं मांस 8 दिवस कोल्या कत्र्यासारखं रस्त्याने घेऊन हिंडलेली अवलाद या रस्त्यावर मराठ्यांना चलू द्यायचे नाही. आता तो तिथे 4 दिवस झाला, 8 दिवस झाला आला नाही, म्हणून हे मांस याने जशाला तसं त्याला दाखवायला ठेवलं. अरे बघणारा तरी किती बापाची अवलाद असणार आहे. ही एका बापाची अवलाद बघूच शकत नाही. एखाद्याचं मांस मारल्याच्या नंतर सुद्धा बघू शकतो, त्याचाच मांस आहे का. आणि स्वतःला नेता म्हणून तुम्ही मुंबईत मिळता. स्वतःच्या जातीचा आमदार, खासदार, मंत्री म्हणून मिळता. इतकी नीच आणि नालायक अवलाद तुमची उभ्या महाराष्ट्रानं बघितली. त्या दोन्ही नेत्यांना माझं म्हणणं आहे, या लेकरानं तुमचं काय केलं.
की त्याच्या बापाच्या तुम्ही चिंदड्या केल्यात. काय केलं त्या महादेव मुंडेनं? कुणाची प्रॉपर्टी लुटली नाही, कोणावरती दरोडा घातला नाही. रात्रंदिवस कामाला कष्ट करून आपले लेकरं मोठे करत होता. आपले आई बापा आपले छोटे लेकरांनी बायको सांभाळत होता. त्याचा सुद्धा हरामखोरावर तुम्ही मुर्दा पाडलाय. बदला होणार, बदला होणार आहे. तुम्ही आनंद साजरा करता. तुम्हाला वंजाऱ्याचे मराठ्यांचे मत पाहिजे, तुम्हाला मुस्लिम दलितांचे मत पाहिजे, पण त्यांच्या लेकरा बाळाचे मुंडके सुद्धा तुम्ही छाटायला लागलात. तुम्ही सुद्धा पुढच्या काळात सोपं समजू नका. टोळ्या वाटतंय तुमच्याकडे, टोळ्या प्रत्येकाजवळ हे सुद्धा विसरू नका. लोकांना त्या वेळ आणि त्या रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. म्हणून गृहमंत्र्याला सांगतो आणि बीडच्या एसपी साहेबाला सांगतो, आरोपी अटक करा. लोकांनी जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्यानं पाळता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही माग हटत नसतो आणि परळी आहेत आणि त्या परळीतले लाभार्थी आम्ही नीट करणार आहेत म्हणजे करणार आहेत. 1 महिन्याच्या नंतर 100% परळीतले लाभार्थी नीट होणार आहेत. तुमच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. नेते म्हणून लोक तुमच्या जवळ आले पाहिजेत. मारता तुम्ही, लोकाला गुंतवता पण तुम्हीच, सोडून आणता पण तुम्हीच आणि तुमच्या तिथं कामाला ठेवता पण तुम्हीच. अरे तुमची पैदास नेमकी कोणची आहे? बापू आंधळ्याला मारलं, महादेव गुत्तेगुत्तीला, ते धसांना सांगते आणि तुमचं बिराड बाहेर काढा सगळं. अरे जे होईल ते होईल, भ्यायचं नसतं. मर्दासारखं जगायचं या दुनियात. शेळे म्हणून जगण्यात मजा नाही, एका दिवस जगायचं, पण वाघ म्हणूनच जगायचं. नीट करायचं, यांना सोडायचं नाही. जात संपवायला लागली तुमची. जातीचे वाली व्हा. पदासाठी जगू नका, निवडून येण्यासाठी जगू नका. तुमची जात संपवत आणली, तिला संपवून देऊ नका. त्याच्यासाठी वाली व्हा. पिढ्या पिढ्या तुमचं नाव घेतलं पाहिजे. सगळ्यांना असं वागा. स्वार्थाने पैसा कामाला येत नाही. हा समाज जिवंत राहिला पाहिजे, कामाला येत आहे. मी माझ्या समाजाबरोबर सगळ्या जातीचं काम करतो. माझ्या दारात आलेला बाप्पा मी माणूस माघारी जाऊ देत नाही. माझ्या दारात आलेला माणूस मी माघारी जाऊ देत नाही. त्या क्षणाला काम करतो. मग घडीभर तुम्हाला शा देईन, यांना शा देईन, दादाला. ते दुसरे आमदार पळवून गेलं काय? आई फुटन फिटन बरं का नाही. पण मी माझ्या कोणताही आमदार खासदार मंत्री असू द्या, सगळ्या पक्षाचे, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री कामं करतात. माहीत आपण का खोटा बोलत नसतो. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री खासदार आमदार विरोधी पक्षाचे सत्ताधारीच माहीत काम करतात. कमवून ते म्हणतात या बारीन लय फजीत झाली. तुम्ही जाणं ते देवेंद्र फडणवीस जाणं, निवडून आम्हाला यावं लागतं म्हणतात. रपा रप पडित मराठीच्या पोर. मी गोरगरिबाच्या माणसाचं काम त्यांच्या हाताने त्यांच्यासाठी करून घेतो, माझ्यासाठी नाही. एक पाऊल माझ्यासाठी मी वापरला नाही, आणखी मॅनेज बी झालो नाही, फुटलो सुद्धा, होणार पण नाही कधी. मी परळीत गेलो, मला ताईनेच सांगितलं, मला माहित नव्हतं किती नीच अवलाद असावं बघा. तुम्ही यांच्या लेकरा बाळाचा तळतळ दोघं पण घेऊ नका. तुम्ही 2च नेते, दुसरे कोणी नाही. यांचा तळतळाट घेऊ नका. मी नुसता परळीत गेलो, 5-7 किलोमीटरच पुढे गेलो, लगेच यांची दमास
12 गुंठे देतो आणि 12 गुंठ्या शेजारी आणखी 10 गुंठे. सगळंच घ्या, पण बोलू नका आणि त्याच्याकडे जाऊ नका माझ्याकडे. मी काय बोकडे बसवतो का तुमच्या त्यांच्या? लेकी बाळीला न्याय देतो आम्ही, तिला बहीण मानलाय महाराष्ट्राची. भाऊ म्हणून माझं कर्तव्य पार पडतो. म्हणजे तुम्हाला पैसे देऊन तो खून पाचवायचा भावाचा, सख्या भावाचा? त्या चुलत्याला काय उत्तर देणार तू? तुझ्या चुलतीला काय उत्तर देणार? त्या पुतण्याला काय उत्तर देणार तू? तुझा बाप आम्ही रस्त्यावरती तोडला आणि तुम्हाला पैसे देऊन खून जिरवायला लावला. हे उत्तर ऐकायचे का पुढच्या काळात आम्ही? तुमचे जर पैसे आणि प्लॉट घ्यायचे आणि तुम्हाला खून जिरवायचा आणि गुंड वाचवायचे, तुमची भावजाई आणि भाऊ आणि ते पुतणे तुम्हाला वाचवायचे नाही, ही तुमची नियत. उद्या परत नेता म्हणून यांच्या घरी तुम्ही येणार आणि तुम्ही उघडपणे सांगणार, भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या तुझ्या बापाचे आम्ही तुकडे तुकडे केले, त्याचा मांस काढून नेला आणि तुमच्या आई बापाला पैसे दिले आणि खून सुद्धा आम्ही जिरवला. हे नेते सांगणार का? आणि जात म्हणून घेणारे ऐकणार का? कोणत्या जातीचा पगडा तुमच्या डोक्यात आहे? लाभार्थी टोळे वाचवणं याला जातीचं निष्ठावंत नाही म्हणत. तुमच्या डोक्यातला खूळ काढा. तुम्ही लाभार्थी झालात, ज्या नेत्यांना खून केलाय त्याचे विचार जर डोक्यात घेऊन चाललात तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही कधीच. तुम्हाला सडून मरावं लागणार आहे, सडून. कुणाचा उदा उदा करता तुम्ही? आम्ही नाही चुकीचं समर्थन करत, तो मराठ्याचा जरी असला तरी आम्ही समर्थन नाही करत. तुम्ही गुंड लोक वाचवण्यासाठी समर्थन करता आणि हा माय मौलीला उघडं पाडता. अरे तुम्ही निष्ठावान आणि जातवान असतात ना. आणि इथून पुढे सांगतो, जर तुम्ही जातवान असाल, माझा आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही अस्सल भक्त असाल आणि जातवान असाल तर या ताईडीच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जातवान नसाल तर उभा राहू शकत नाही. अन्यायाच्या बाजूने उभा राहायचं शिका. तुम्ही जर असंच करत गेलात तुम्हाला संपवून घेणार आहेत. हो, आपला शब्द लिहून ठेवायचा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही लय जागीरदार आहेत, तुमचं ते ठोय ठोई ते दसांना सांगता येतं बघा, ठोई ठोय त्यांना सांगता येतं. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ठोई ठोय काढायच्या आत एका गोट्यात पोरं मराठ्याचे पाणी पाहिजे देईल तुम्हाला, एका गोट्यात. फक्त आणखीन मी त्यांना सोडीना. मी म्हणतो नको, शांत राहा. राज्य आणि जिल्हा आपल्याला शांत ठेवायचं, जातीवादानं भरभटून द्यायचा नाही म्हणून शांत ठेवतो. नाही तर आम्ही कमी नाही, लय खुंकार पोट्टेत आमचे बी. एकदा जरा मागं लागले ना रस्त्याने पळून सुद्धा देणार नाहीत लाभार्थ्या टोळीला. आणि आता थोडी राहिली ती पण पुरी घालतो का नाही दादा? ती घालायचीच. आणि तुमच्या चेहऱ्यावरती ताई आणि फडसर तुम्हाला सगळं सांगतो, चेहऱ्यावर हसूच आणि तोच मागं सरकल, तोवर मागं सरकणार. तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या पोराचे मारेकरी फासावर दिसतील तुम्हाला. तुम्ही डोळ्यानं बघणार तोगड्या. माझ्या पोरांना ज्याने तोडलं त्याला आज फाशी होती. त्याने तुमच्या दारात तोफा वाजल्या, आपण सगळे जण जाऊन त्याच्या दारात तोफा वाजू. सुट्टी नाही. इथं जसाला तसंच राहणार. मी आहे तोवर, जवळ माझं शरीर मला साथ देतोय तोवर. मी फक्त शरीराने थोडा ढिल्ला पडलो, मग इतके उपोषण झाले त्यांनी साथ देणार. पण हाय तोवर या महाराष्ट्रातल्या कोणत्या जातींना टेन्शन नाही घ्यायचं. हक्काने तुमचं पोरग असल्यासारखे येऊन सांगायचं आमचं असं असं झालं.
मग मराठे तुम्हाला संरक्षण देणार आणि मी तुमचे आरोपी जेलात घालणार. त्याची काळजीच करायची नाही. फक्त नावेला जाणं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. फक्त जाताना माझं एक तुम्हाला आता शेवटचे हात जोडून विनंती, जात कोणची असू द्या मराठ्यांनो, हाक दिली की लेकीबाळीच्या मदतीला यायचं. काय काहीतरी काय म्हणायचं सांगायचं. नाही 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 आले नाही आले, काय गरज नाही मला कोणाची. त्याला काय हे बघा, मी वेगळ्या तत्वाचा आहे, माझे तत्व काहींना पटत नाही. येणाराला आव्हान करा, काय करायचं त्यांना आव्हान. ते का झोपले का, त्यांना कळत नाही का त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण जायचं. त्यांच्यावर वेळ आली का आपण जायचं नाही. धोपटू द्या त्याला, धोपटेणार आहे. लाभार्थी टोळी त्याला हाणणार आहे. ती कोणाला सोडणार नाही. समाजाला सोडून आपण लांब गेलं की लाभार्थी टोळीने त्यांना हाणलंच. त्यामुळे हे म्हणायची कोणाला गरज नाही. फक्त माझी सगळ्यांना एक विनंती, हाक मारली कोणाचीही लेखबाळ असू द्या, कोणत्याही जाती धर्माची असू द्या, आपण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उतरत जायचो, उभा राहत जायचो. आणि आजपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रानं स्वर्गीय महादेवभाई मुंडेचा लढा हातात घेतो. न्याय मिळेपर्यंत हटायचं नाही. परळी दहशतमुक्त टोळीपासून करायची. टोळीपासून ते एक आयडिया करतात. आयडिया आपण टोळीला बोललं का ते म्हणजे आमच्या वंजाऱ्याला बोलले. वंजारी वरगडे देत मध्ये ती. आता वंजाऱ्याने गोळी केलं, लाभार्थी टोळीला आपण बोलतो संपवायचं, ते म्हणतात वंजाऱ्याला संपेन म्हणतो. वंजाऱ्याला वंजाऱ्याने काय केलं आमचं, त्याने काय केलं आमचं. हे वंजारी नाही जाणे कोण, तू एकटाच लय वंजाऱ्यात लागून गेला होय, कोण आहे गाचपाने काही सांगते. ते टोळीला बोलतो आपण. आणि ही टोळी संपावसा लागणार आहे तेव्हा 18 पगड जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदणार आहे. ही टोळी संपावसा लागणार. चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यातला खूप त्रास व्हायला लागला. आता यांचे बी माझे मित्र आहेतच ना, आणि चांगले चांगले मोठ्या मोठ्या दर्जाचे अधिकारी आहेत. ते सुद्धा सांगतात हे पसंत नाही राहावं आम्हाला, पण काय करावं. गर्व आहे. माझ्या जातीला इतकं नाव ठेवायचे, एक होत नाही, खेकड्यावणीची टांगड्याच वडी ती, एकामेकाला पुढे जाऊ देत नाही. अशी वेळ आली ती आपल्यावर. म्हणायचे या जातीत जन्म घेऊन उगत काहीच उपयोग नाही झाला. आज प्रत्येक मराठा म्हणतो, आणि मी सुद्धा म्हणतो, जात असावं तर मराठ्यांसारखी एकजूट आणि एक विचारा नाही, आणि असंच जिवंत जागा राहायचं. समाज वायाला जाऊ द्यायचा नाही. आता उद्यापासून आपल्या हातात महादेव मुंडेंचं प्रकरण आहे आणि मुंबईचं सुद्धा आहे. 29 ऑगस्टची इतकी ताकदीनं तयारी करा, एवढे जे होईल ते होईल, पुरेचे पुरे मुंबईत चाल. मुंबईत उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे इतक्या ताकदीनं. आजच निमंत्रण आहे तुम्हाला. उद्या माझं येणं होणार नाही. माझं शरीर मला साथ देत नाही. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आणि प्रत्येक वेळेस सांगतो, माझं शरीर मला या उपोषणामुळे साथ देत नाही. मी कवा तुमच्यात हाईन कवा नाही असा मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा, पण तुमच्या लेकराला मला सुखात ठेवून जायचं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या लेकरा बाळाला मला आरक्षण द्यायचं, त्यांना मोठं करायचं. ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक असे 29 ऑगस्टची लढाई झाली पाहिजे. आणि प्रत्येकानं गावागावात जाऊन सांगा, कोण येईल याची वाट बघू नका. गावागावात बैठका घ्या, गावागावात जाऊन सांगा मुंबईला चला म्हणून आपण सगळ्यांनी जागृत व्हा. माझी वाट बघू नका. जिल्ह्यात जिल्ह्यात बैठका होणार नाही आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. कालच मी ती मुंडे ताई आल्या त्यावेळेस माझ्या हाताला सलाईन होत्या. मला अचानक चक्कर येते, अचानक पडतोय. खरोखर मी तुमच्या लई थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, पण माझ्या समाजाला जिंकू लागा. हात जोडून माझी विनंती आहे, माझा समाज हरू देऊ नका. माझ्या समाजाच्या डोक्यावरती ऐतिहासिक असा गुलाल टाकायचा आहे आणि लेकरा बाळाचं कल्याण करायचं आहे. कारण लेकरं पिढ्यांना पार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, हे लक्षात असू दे.
त्यांना कुणी नाही. एकदा नोकऱ्या आणि शिक्षण जर त्यांच्या हातात आले तर ते स्वतः मालक होतील आणि आईबापांना बघितलेलं स्वप्न लेकरं पूर्ण करतील. नसतं आईबापांना बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही. राजकारणमध्ये आणू नका, वडाताडी इकडं तिकडं करू नका, मला बोलवलं नाही असं म्हणू नका, कुणी कारण सांगू नका. प्रत्येकानं उठा आणि गावखेड्यात जा, समाजाला आग्रह धरा की बाबांनो एवढे वेळ जे होईल ते होईल, पण मुंबईकडं मात्र जायचं आहे. आणि मराठ्यांनी शक्यतो महाराष्ट्रातल्या 707 कोटी मराठी एक दिवस जातीसाठी 29 ऑगस्टला अख्खेच्या अख्ख्या मुंबईला चला आणि मुंडेताईच्या पाठीशी आपण सगळेजण उभा आहेत. मी आताही पुन्हा परळीत काय काय बदल करायचे आहेत ते सांगितलेले, कोणते अधिकारी बदलायचे आहेत. मी मुख्यमंत्री साहेबाला लगेच बोलतो आणि SP साहेबालाही सांगतो की हे आरोपी सगळेचे सगळे 8 दिवसाच्या आत पकडा. आजपासून मुंडे साहेबाच्या पाठीशी, या प्रकरणाच्या पाठीशी उभे राहा आणि सगळेजण मुंबईला. धन्यवाद. जय शिवराय. या ठिकाणी सर्वांनी शांततेत जायचे. कृपया आपण आलात, धन्यवाद. या ठिकाणी मुंबईचा मार्ग दादा लवकरच सांगणार आहे. शिवनेरी श्रद्धांजली घ्या, अगोदर जागावर बना, सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. आपण सावधान श्रद्धांजली आणि श्रद्धांजलीसाठी तयार राहायचंय. 2 मिनिटे. कोणत्या गुन्हा केले जातात आम्हाला बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि सर्व या ठिकाणी माझ्या नागरिकांना विनंती आहे की आपण सावधानाची शक्ती मिळव. आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय. या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील आणि महादेव मुंडे कुटुंबियाला न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या निमित्तानं मनोज दादा जरांगे यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य लाभू द्या आणि त्यांच्या हातून त्यांनी जे काही प्रश्न हातामध्ये घेतलेले त्याची